हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीममधला नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन्स पाहणार आहोत. जसं की रेंज म्हणजे काय, व्हॉट इज ॲटेन्युएशन, ॲम्प्लिफायर किंवा रिपीटर किंवा मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन कशाला म्हणतात ते आपण एक एक गोष्टी पाहणार आहोत. पहिल्यांदा आहे रेंज. व्हॉट इज रेंज. या डेफिनेशन्स आहेत, एक्झामला पण विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्या माहीत असल्या पाहिजेत किंवा पाठ असल्या पाहिजेत. बघा, फर्स्ट आहे रेंज. त्याच्यामध्ये द मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आर कवर्ड बाय द इनपुट इन्फॉर्मेशन इज कॉल्ड रेंज ऑफ इनपुट सिग्नल ऑर इन्फॉर्मेशन. रेंज म्हणजे काय, तर जास्तीत जास्त किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे इनपुट सिग्नल, त्याला काय म्हणतो आपण, त्याची रेंज असं म्हणतो. जसं की समजा मोबाईल आहे, मोबाईलचं टॉवर आहे, त्याची एक रेंज ठरलेली आहे. 10 किलोमीटरच्या सराउंडिंगमध्ये तो त्याची काय करू शकतो, त्याच्या व्ह्यूज इमिट करू शकतो किंवा त्या व्ह्यूज ट्रान्समिट केल्या जाऊ शकतात किंवा रिसीव्ह केल्या जाऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे इनपुट इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त किती डिस्टन्स कव्हर करू शकते त्याला त्याची आपण काय म्हणतो, रेंज असं म्हणतो. सेकंड आहे ॲटेन्युएशन. ॲटेन्युएशन किंवा ज्याला म्हणू शकतो आपण लॉस. बरोबर आहे. व्हाईल प्रोपोगेटिंग थ्रू मीडियम बिकॉज ऑफ सम डिस्टर्बन्सेस ऑकर्ड इन द प्रोपोगेशन सिग्नल्स गेट्स लॉस्ट, देन इट इज टर्म्ड ॲज ॲटेन्युएशन. ज्यावेळेस आपण समजा आता मोबाईल टावरची रेंज बऱ्याच वेळा टावर घराच्या वर असते किंवा घराच्या जवळ असते किंवा आपल्या एरियामध्ये असते, तरी देखील आपल्याला त्याची रेंज प्रॉपरली येत नाही. याचं रिझन असं आहे की आपलं घर समजा आपली खोली कुठंतरी अंडरग्राऊंडला आहे किंवा आपण समजा 4 ते 5 मजली इमारतीमध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट किंवा सेकंड फ्लोअरला आहोत, तर बऱ्याच वेळा आपल्यापर्यंत किंवा आजूबाजूला भरपूर इमारती आहेत, त्याच्यामुळे देखील आपल्यापर्यंत मोबाईलची रेंज किंवा मोबाईलचे जे इनपुट सिग्नल आहे किंवा ट्रान्समिटेड व्हेव्ज आहेत ते आपल्यापर्यंत प्रॉपर येत नाहीत आपल्या मोबाईलपर्यंत. किंवा ते कशामुळे लॉस होतात, तर जे काय ट्रॅव्हल करत असताना जे कुठलं मीडियम आहे त्या मीडियम थ्रू ट्रॅव्हल करत असताना त्या ठिकाणी इनपुट सिग्नलमध्ये काय डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात किंवा डिस्टर्बन्सेस येतात किंवा सिग्नल हा लॉस्ट होतो काही ठिकाणी. तर अशा प्रकारच्या सिग्नल लॉसला आपण काय म्हणतो, ॲटेन्युएशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे ॲम्प्लिफायर. आता ॲम्प्लिफिकेशन किंवा ॲम्प्लिफायर आपल्याला ही टर्म माहीत आहे. याला इथं रिपीटर असं देखील म्हणतात. ॲम्प्लिफायरचं काम काय आहे किंवा ॲम्प्लिफायर कशाला म्हणतो आपण, वेन सिग्नल्स आर ट्रान्समिटेड टू द चॅनल because of disturbances they gets attenuated, that is lost, so their strength goes on decreasing, then the circuit which increases the strength of these weak signals is called as amplifier or repeater. काय म्हणलं मी, ॲटेन्युएशनमध्ये काय होतं, ॲटेन्युएशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी सिग्नलचा लॉस होतो, मग अशा किंवा सिग्नलची जी स्ट्रेंथ आहे ती वीक होते, मग अशा प्रकारच्या वीक सिग्नल्सला स्ट्रॉंग सिग्नलमध्ये किंवा त्यांची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण ॲम्प्लिफायर नावाचं सर्किट जे आहे ते काय करतो, यूज करतो, जेणेकरून काय होईल, स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल्स कॅन बी इन्क्रीज्ड टू सफिशियंट व्हॅल्यू अँड इनपुट डेटा कॅन ट्रान्सफर ओव्हर लार्ज डिस्टन्सेस. बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे मॉड्युलेशन. मॉड्युलेशन कशाला म्हणायचं, मॉड्युलेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग लो फ्रिक्वेन्सी, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स विथ हाय कॅरियर सिग्नल्स इज कॉल्ड ॲज मॉड्युलेशन. मॉड्युलेशन म्हणजे काय, जे लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आहेत, जे लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकत नाही किंवा विदिन द डिस्टन्स ते कुठंतरी समजा काय होणार आहेत, व्हॅनिश होणार आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारच्या सिग्नल्सला आपण काय करतो, सुपरपोज करतो कशासोबत, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स, ज्याला आपण कॅरियर सिग्नल्स असं देखील म्हणू शकतो, त्या सिग्नल्ससोबत हे लो फ्रिक्वेन्सी सिग्नल सुपरपोज करून आपण त्या सिग्नल्सला पुढे ट्रॅव्हल करतो, त्याला काय म्हणतो आपण, मॉड्युलेशन असं म्हणतो. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स विथ हाय कॅरियर सिग्नल्स किंवा हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल्स इज कॉल्ड ॲज मॉड्युलेशन. याच्यानंतर फिफ्थ आहे डिमॉड्युलेशन. डिमॉड्युलेशन. तर डिमॉड्युलेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लो सिग्नल्स फ्रॉम हाय कॅरियर सिग्नल्स इज कॉल्ड ॲज डिमॉड्युलेशन. आता समजा आता ठीक आहे, काही लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आहेत, त्यांना कॅरी करण्यासाठी आपल्याला हायर फ्रिक्वेन्सीसोबत त्यांची मिक्सिंग करणं गरजेचं आहे, परंतु त्या सिग्नलला ज्यावेळेस आपण रिसीव्ह करतो तर ते रिसीव्ह केलेले सिग्नल्स हे कसे असले पाहिजेत, परत लो फ्रिक्वेन्सीचे असले पाहिजेत. बरोबर आहे. किंवा समजा एखादा व्यक्ती सावकाश बोलतोय आणि त्याचा आवाज आपल्यापर्यंत यायला पाहिजे ओव्हर लार्ज डिस्टन्स. मग आता त्याचा सावकाश बोललेला आवाज, तो इनपुट डेटा जो आहे तो वीक आहे,
मग त्याला काय केलं, हाय फ्रिक्वेन्सीसोबत समजा आपण मिक्स केलं, म्हणजे त्याचं मॉड्युलेशन केलं आणि तो डेटा ॲज इट इज जर रिसीव्ह झाला तर आपले कान फाटतील, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल की थोडक्यात हाय फ्रिक्वेन्सीसोबत मिक्सिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल, हायर असेल आणि ते जर समजा आपण ॲज इट इज रिसीव्ह केले तर ते आपल्या कानासाठी सहन होणारे नसतील. त्याच्यामधून परत डिमॉड्युलेशन करणं गरजेचं आहे. त्यातले हायर फ्रिक्वेन्सीचे कॅरियर सिग्नल्स आहेत त्यांना रिमूव्ह करणं आणि परत ओरिजिनल जो व्हॉइस आहे किंवा ओरिजिनल जो इनपुट डेटा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणं. द एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिमॉड्युलेशन. मॉड्युलेशनचं एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे काय आहे, डिमॉड्युलेशन आहे. आता मॉड्युलेशन हा पॉईंट जो आहे याच्यामध्ये परत ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे आणि फेज मॉड्युलेशन आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये परत मॉड्युलेशनमध्ये नंबर 1 आहे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, आणि थर्ड आहे फेज मॉड्युलेशन. म्हणजे मॉड्युलेशन प्रत्येक वेळेस फ्रिक्वेन्सीच करायचं असं नाही, त्यात कुठले कुठले 3 टाईप्स आहेत. एक आपल्याला माहिती आहे प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑर सुपरइम्पोजिशन ऑफ लो व्हॅल्यू मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी modulating frequency signals with high valued carrier frequency signals, which provides or gives a new modulated wave which is capable of traveling a longer distance is called modulation. मॉड्युलेशनची जी दुसरी डेफिनेशन आहे ती अशी पण सांगता येईल आपल्याला, जे आता मी बोललो की ज्याच्यामध्ये काय होते, मिक्सिंग प्रोसेस ऑफ मिक्सिंग किंवा सुपर इम्पोजिशन ऑफ लो व्हॅल्यू मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. ज्याचं आपल्याला मॉड्युलेशन करायचे की लो व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी मिक्स करणे का सुपर इम्पोज करणे काय यासोबत, तर हाय व्हॅल्यूड कॅरियर फ्रिक्वेन्सी सिग्नल्ससोबत, जे आपल्याला काय प्रोव्हाइड करेल, एक मॉड्युलेटेड न्यू वेव्ह प्रोव्हाइड करेल, बरोबर आहे, जी कॅपेबल असेल ट्रॅव्हल करण्यासाठी ओव्हर लॉंगर डिस्टन्सेस, ज्याला काय म्हणतो आपण मॉड्युलेशन असं म्हणतो. मग डिपेंडिंग अपॉन कॅरेक्टरिस्टिक टर्म ऑफ ॲन वेव्हच्या ज्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, फेज, याच्यावरून त्याचे 3 टाईप्स आहेत. त्यातला फर्स्ट बघू आपण, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. The process of modulation in which amplitude of the carrier wave changes or varies by keeping phase and frequency constant in accordance with the modulating signal is called as amplitude modulation. अशा प्रकारची मॉड्युलेशन प्रोसेस ज्याच्यामध्ये फक्त वेव्हची, कॅरियर वेव्हची ॲम्प्लिट्यूड चेंज केली जाते किंवा व्हॅरी केली जाते. काय कॉन्स्टंट ठेवून, बाय कीपिंग कॉन्स्टंट फेज अँड फ्रिक्वेन्सी इन अकॉर्डन्स विथ मॉड्युलेटिंग सिग्नल, त्यालाच काय म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. फक्त ॲम्प्लिट्यूड चेंज करणे. वेव्हची ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणतात, याच्यामध्ये हे जे डिस्टन्स आहे, बरोबर आहे, हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, हे डिस्टन्स काय आहे, ॲम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करते. तर या फक्त ॲम्प्लिट्यूडमध्ये चेंज आहे, बाकी फेज कॉन्स्टंट आहे, बाकी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. देर इज नो चेंज इन फ्रिक्वेन्सी अँड फेज. फक्त ॲम्प्लिट्यूडला आपण व्हॅरी केले किंवा त्याच्यामध्ये चेंज आणला आहे त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन कशाला म्हणतात, द प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन इन विच फ्रिक्वेन्सी ऑफ द कॅरियर वेव्ह चेंजेस बाय कीपिंग फेज अँड ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट इन अकॉर्डन्स विथ मॉड्युलेटिंग सिग्नल इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. याच्यामध्ये परत काय केलं, फक्त आपण फेज आणि ॲम्प्लिट्यूड या 2 गोष्टी कॉन्स्टंट आहेत आणि फक्त त्या ठिकाणी कशामध्ये चेंज आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज आहे कॅरियर वेव्हच्या. तर त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. सिमिलरली फेजमध्ये काय येईल, त्या ठिकाणी फेज मॉड्युलेशनमध्ये त्याच्यामध्ये फक्त फेज चेंज करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. फेज ऑफ द कॅरियर फ्रिक्वेन्सी ऑर वेव्ह चेंजेस बाय कीपिंग ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट in accordance with modulating waves or signal is called phase modulation. काय म्हणलं, प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन इन विच फेज ऑफ द कॅरियर वेव्ह चेंजेस. फक्त त्या ठिकाणी कॅरियर वेव्हची फेज चेंज होत आहे, बरोबर आहे, बाकी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे, त्याला काय म्हणतो आपण मॉड्युलेशन. आणि मॉड्युलेशनची नीड काय आहे, का बरं गरज आहे, तर त्यांनी सांगितलं की 5.7 हा जो आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी एक नेक्स्ट पॉईंट आहे, नीड फॉर मॉड्युलेशन. मॉड्युलेशनची नीड किंवा वाय इट इज नेसेसरी. फॉर परफॉर्मिंग कम्युनिकेशन ओव्हर लॉंगर डिस्टन्सेस वी रिक्वायर द प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन. As we know that some difficulties
come which are minimized or removed by the use of modulation process. These difficulties for which we need modulation. काय म्हणलं मी तुम्हाला ठिकाणी की ज्यावेळेस आपण लॉंगर डिस्टन्सवरती डेटा प्रोसेस करत असतो बऱ्याच डिफिकल्टीज ज्या येतात त्या डिफिकल्टीज आपण काय करू शकतो मॉड्युलेशनचा यूज करून मिनिमाइज करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. त्याच्यामुळं मॉड्युलेशन हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक आहे हाईट ऑफ अँटिना मस्ट बी रिड्यूस्ड, द साईज ऑफ द अँटिना. फॉर ट्रान्समिशन ऑफ सिग्नल्स वी रिक्वायर अँटेनाज. आपल्याला माहीत आहे सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी अँटेना गरजेचा आहे, बरोबर आहे. दे आर कॅपेबल ऑफ बोथ ट्रान्समिशन अँड रिसेप्शन. ते ॲक्सेप्ट पण करू शकतात सिग्नल्स आणि ट्रान्समिट पण करू शकतात. फॉर बेटर ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ दिस सिग्नल्स द अँटेना मस्ट बी सब मल्टिपल ऑफ λ/4. Antenna must be submultiple of λ/4 or of quarter wavelength of the transmitted frequency. ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी जी आहे किंवा वेव्हलेंथ आहे त्याच्या कसा असला पाहिजे तो 1/4 असला पाहिजे. सपोज विदाउट मॉड्युलेशन टेक्निक इफ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटेड इज अबाउट 15 kHz. त्याने आपल्याला एक्झाम्पल दिले. समजा विदाउट मॉड्युलेशन टेक्निक आपण यूज न करता मॉड्युलेशन टेक्निक यूज न करता आपण एक फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट करणार आहोत. मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी जी किती आहे 15 kHz आहे. देन ॲज वी नो दॅट लॅम्बडा इज इक्वल टू C/F. हा एक फॉर्म्युला आहे बेसिक. C म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे, F म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथला रिलेट करणारं हे इक्वेशन आहे, हे आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. C ची व्हॅल्यू किती आहे 3 × 10⁸ मीटर/सेकंद आहे. मग ते आपण ठेवू शकतो. लॅम्बडा इज इक्वल टू C ची व्हॅल्यू किती आहे 3 × 10⁸ मीटर/सेकंद. फ्रिक्वेन्सी आपल्याला त्यांनी दिलेली आहे जी किती आहे 15 kHz आहे. 15 × 10⁻³ हर्ट्झ, बरोबर आहे. हे काय या ठिकाणी हे 5 येईल, हे 3 × 5 = 15, बरोबर आहे. हे परत काय होईल या ठिकाणी यासमोर 10 केलं 5 × 2 = 10, 2 × 10⁻6 - 3 7 - 3 4, बरोबर आहे. 2 × 10⁻4 म्हणजे याचा अर्थ 20 × 10⁻3 ही तुम्हाला काय मिळेल त्या ठिकाणी लॅम्बडा म्हणजे याचा अर्थ वेव्हलेंथ भेटली. जी वेव्हलेंथ तुमची किती आली 20,000 मीटर, बरोबर आहे. मग आता त्यांनी काय म्हणले आपल्याला ठिकाणी बट अँटिना हाईट इज क्वार्टर वेव्हलेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी युज्ड. म्हणजे याचा अर्थ काय सांगितले अँटिनाची जी हाईट आहे ती हाईट कशी असली पाहिजे क्वार्टर ऑफ वेव्हलेंथच्या क्वार्टर वेव्हलेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. मग इथे काय येईल आता देअरफॉर λ/4 ही आपण काय करतो हाईट ऑफ अँटेना. λ/4 इज इक्वल टू 20,000 / 4 दॅट इज 5,000 मीटर. आता 5,000 मीटर म्हणजे किती 5 किलोमीटर. λ/4 या ठिकाणी किती आलं λ/4 इज इक्वल टू 5 किलोमीटर. बघा आता याचा अर्थ काय झाला 5 किलोमीटर्स ऑफ अँटेना हाईट कॅन नॉट बी पॉसिबल अँड इम्प्रॅक्टिकेबल म्हणजे याचा अर्थ थोडक्यात ते प्रॅक्टिकली शक्य नाही. 5 किलोमीटर हाईट असणारा अँटिना फक्त 15 kHzची फ्रिक्वेन्सी जर आपल्याला सेंड करायची असेल तर एवढा मोठा अँटिना बसवणं शक्य नाही. मग सपोज मॉड्युलेशन टेक्निक इज युज्ड अँड इनपुट फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीज अप टू 1 MHz. 15 kHz ऐवजी समजा आपल्याला आता काय करायचं आहे इनपुट फ्रिक्वेन्सी 1 MHz एवढी लार्ज फ्रिक्वेन्सी 10⁶ हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी आपल्याला सेंड करायची. आणि त्या ठिकाणी आपण काय केलं मॉड्युलेशन टेक्निक यूज केली. लॅम्बडा इज इक्वल टू C/F. लॅम्बडा इज इक्वल टू C 3 × 10⁸ डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी 10⁶. याचा अर्थ 3 × 10⁻², बरोबर आहे. काय आलं लॅम्बडा इज इक्वल टू 300 मीटर आलं. आता याचा 1/4 म्हणजे λ/4 इज इक्वल टू 300 / 4 इज इक्वल टू 75 मीटर. आपण हा अँटिना बसवू शकतो. 75 मीटर ऑफ अँटिना हाईट इज प्रॅक्टिकली पॉसिबल. हेन्स युजिंग द मॉड्युलेशन टेक्निक वी कॅन रिड्यूस द हाईट ऑफ अँटिना अँड कम्युनिकेशन इज परफॉर्म. म्हणजे त्या ठिकाणी आपण हाईट जी आहे रिड्यूस करू शकतो आणि कम्युनिकेशन आपण परफॉर्म करू शकतो, बरोबर आहे. हे म्हणजे नीड आहे मॉड्युलेशनची. त्याच्यानंतर अवॉइड्स मिक्सिंग ऑफ सिग्नल्स इन द स्पेस. देर आर मेनी सिग्नल्स are propagating from one place to another place. If all signals pass through a same spectrum having nearly same frequency range, then all these waves may be mixed with each other or they
there must be having this possibility of mixing up of these signals with each other. For avoiding this possibility, if modulation technique is used, then all the signals will propagate through the space with different frequencies. Hence, by using different frequencies, we can avoid the mixing of signals. मॉड्युलेशन करत असताना काय करतो आपण, हायर फ्रिक्वेन्सीसोबत त्याला मिक्सअप करतो. मग ठरलेलं आहे रेडिओची फ्रिक्वेन्सी ही असली पाहिजे, बरोबर आहे. मोबाईलची फ्रिक्वेन्सी ही असली पाहिजे. समजा रडार असेल त्याची फ्रिक्वेन्सी ही असली पाहिजे, किंवा समजा वॉकी टॉकीज असतील पोलिसाजवळ असणाऱ्या किंवा मिलिटरीमध्ये असणाऱ्या, तर त्याची फ्रिक्वेन्सी ही असली पाहिजे. सॅटेलाईट फोन असतील त्याची फ्रिक्वेन्सी ही असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी डिफरंट असल्यामुळं त्या ठिकाणी मॉड्युलेशन प्रोसेसमुळं एकही सिग्नल एकमेकामध्ये इंटरफेअर होणार नाही किंवा मिक्सअप होणार नाही आणि आपल्याला प्रॉपर ते सिग्नल्स एका पॉईंटून दुसऱ्या पॉईंटला पाठवता येतील, बरोबर आहे. हे एक त्याची नीड आहे. आणि दुसरी गोष्ट, इन्क्रीजेस द रेंज ऑफ कम्युनिकेशन. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होते, लो व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीज जे आहेत त्या फक्त ठराविक डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतात, परंतु त्यांचं मॉड्युलेशन केल्यामुळे ते हायर डिस्टन्स किंवा लॉंगर डिस्टन्सेसपर्यंत ट्रॅव्हल करू शकतात. हे त्याचं आणखीन एक प्रॉफिट आहे किंवा बेनिफिट आहे. त्याच्यामुळं मॉड्युलेशन टेक्निक ही नेसेसरी आहे टू इन्क्रीज द रेंज ऑफ कम्युनिकेशन. याच्यानंतरचा पॉईंट आहे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, जो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आज थांबू या ठिकाणी. थँक्यू.